तुपकर यांच्याबद्दल मी आधी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी या प्रसंगी माझ्या मनात येणारे काही विचार इथे व्यक्त करते। वास्कोचं ग्रामदैवत असलेला व्यवसाय मी चित्रकार आहे। पुस्तकेचं मुखपृष्ठ मांडणी त्यांनी केलेलं आहे। यानंतर मंचावर आमंत्रित करतोय आजच्या पिढीला समजणाऱ्या इंग्रजी भाषेत त्यांनी अनुवाद केलेला आहे। पुस्तकेचे बाह्य स्वरूप आकर्षक देखणे आहे। या पुस्तकाचे अंतरंग ललिता जोशींच्या लालित्यपूर्ण लेखनाने नटलेलं आहे। प्रमुख पाहुणे श्रीनिवास देवको यांचा थोडक्यात परिचय। श्री दामोदरची मूर्ती आणि मंदिराचे सुंदर आकर्षक फोटो त्यांनी पुस्तकेसाठी दिसता हें वदळ सांगिल्ले प्रमाणे हें वास्कोचें मूळ स्थान आनी जर तर आमी आज प्रत्येक गोंयची कला आनी संस्कृती म्हणीन ही तर जपपाक जाय जाल्यार ह्यो आमी इतिहास भुरग्यां पर्यंत पावोवपाक जाय फुडले पिळगे पर्यंत। कांय आज टॅक्नॉलॉजीच्या माध्यमांतल्यान असल्यो गोश्टी वयर सरना, बाकीच्यांचेर भर जाता त्यो सरच्योच, पूण त्या बरोबरूय इतिहास प्रत्येक गांवाचो वदळ हांवें महालक्ष्मीचो इतिहास सांगलो तसो हांगा दामबाबाचो इतिहास वास्को पळयत जाल्यार जे भावनेन आनी श्रद्धेन जेन्ना लोक एकठांय जाले, म्हाका दिसता एट द सेम टायम आमी सदांच सोशल फॅब्रिकाचेर उलयता। हांगाय पळयत जाल्यार जोशी घराण्यान सोशल फॅब्रिक तयार केलें। प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक जे समाजाचे प्रतिनिधी घेवन एकठांय आयले आनी त्या देवाक सोबा सारको मान दिलो आनी ताका लागून हो आज सप्ताह म्हणजे पयलीं अण्णा केन्नाय सांगी हांगा 2-3 दुकानां आसतालीं गे तांच्या घरा भोंवतणी। आज तूं जाणा हांगा लाखांनी आनी कोट्याचो धंदो जाता सप्ताक। पूण सबन समाजाची प्रगती जावची आनी ती ताजें ब्लेसिंग दामोदरान दिला, देव दामोदरान अशें समजून लोकांनी एकठांय येवन हो सदांच साजरो करचो। आनी आज एकदम बरी गजाल आसा की ललितावयनी जोशीन आज पुस्तकाचें विमोचन केलां मुरगांवचो दामबाब। ही खरी हिस्ट्री काय कितें जाता एवरी जनरेशन तूं तर आतां उलयत प्रत्येक एक शब्द वचून तो डिस्टॉर्ट जाता फॅक्ट, तो फॅक्ट परतो हाडचो म्हणून त्याच हेतून तिणें तें पुस्तक हें केलां म्हणून हांव तिजेय बी अभिनंदन करतां। थँक्यू सो मच। मुरगांवचा दामबाब ही पुस्तिका अर्थाने छोटी असली कोणाला इतक्या तत्परतेने केलेलं आहे। यानंतर मुरगांवचा दामबाब या पुस्तकेची लेखिका ललिता जोशी लिहिलेली। या देव दामोदर मंदिराला वास्कोच्या 126 वर्ष झाली। ही भजनी परंपरा आहे देवळातले सगळ्या 126 वर्ष टिकून राहिल्या हे आपल्या मोठं कौतुकास्पद आहे। आणि गोव्यामध्ये ही भजनी परंपरा खूप ठिकाणी आहे। तर हे कसं झालं, हा देव दामोदर इथे कसा आला, इतके वर्ष हे परंपरा कशी टिकून राहिली किंवा त्या परंपरा टिकवता आणखी काही मूल्यांची ते संस्कृतीची जपणूक झाली, हे सगळं मला खूप फॅसिनेटिंग वाटलं। ते संगीत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं असं वाटलं। त्याच्याशिवाय जे खरं त्याच्यातलं आहे ते जे फॅक्ट्स काही डिस्टॉर्ट न होता लोकांपर्यंत जावे असं वाटलं, म्हणून या पुस्तकाचा प्रपंच केला आवडेल। पुस्तिका उठावदार व देखील झालेली आहे।